नमस्कार, केबी न्यूजमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील केडगाव इंडस्ट्रीज एरियामध्ये मेंढपाळांच्या शेळ्या मेंढ्यांना अनोळखी व्यक्तीकडून जाणीवपूर्वक गव्हाच्या पिठाच्या गोळ्यातून विषारी औषधाने विषबाधा. यामध्ये 2 शेळ्यांचा तत्काळ जागेवर मृत्यू, 3 शेळ्या अत्यावश्यक मेंढपाळाचे लाख रुपयाचे नुकसान. घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र प्राकृतिक आंदोलनाचे अध्यक्ष सखाराम अण्णा सरक यांनी घटनास्थळी येऊन मेंढपाळांना दिलासा दिला. अज्ञात इसमाच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये भारतीय दंड संहिता 2023 चे कलम 325 नुसार गुन्हा दाखल केला असून मृत शेळ्यांचे पोस्टमार्टम केले असता अनेक शेळीच्या पोटामध्ये 3 करड व सदरची विषबाधा ही अन्नातूनच झाली असल्याचा प्राथमिक अहवाल पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर काळे यांनी काल झालेला प्रकार जी यांच्या 2 शेळ्या मेल्या आणि 3 डॉक्टरच्या मदतीने वाचल्या गेल्या. हे धनगर समाजाचा सातत्याने अन्याय होत असतो. याला ऊन वारा पाऊस सगळ्यातून हिंसक प्राणी याच्यातून त्यांना जीवन जगावं लागत आहे. पण आज बी हे लोक विष गोळ्या टाकल्यात आणि त्यांच्या शेळ्या मेल्यात. तुम्ही याच्याकडे कसं पाहता? कांतीलाल जारकर तसेच धनगर समाज संघर्ष समितीचे पोपटराव आज महानूर माणिक केडगाव इंडस्ट्रीज एरिया आणि मेंढपाळ संतोष ठोंबर, जी मेंढपाळ आहेत ते यांच्या शेळ्या रामदास मेंढ्या बरकडे चालत इत्यादी असताना उपस्थित होते. अज्ञात इस्माने त्या ठिकाणी मेंढपाळाकडे चौकशी येऊन केली पिठामध्ये असता काहीतरी असे प्रकार विष औषध मेंढपाळासोबत टाकून त्या याअगोदर शेळ्यांना घडत होते. शेळ्यांच्या खाण्यात गेले आणि त्या ठिकाणी दखल त्यांच्या घेणारा आणि 2 शेळ्या मेंढपाळांना जागीच आधार मेलेल्या देणारा आहेत आणि कोणी बाकीच्या नव्हतं. उपचारादरम्यान त्या पण ठिकाणी आत्ता आता सखाराम तरी यांच्या अत्यावस्थेमध्ये आहेत. अजून ते व्यवस्थित झालेले मिळाले आहेत. म्हणजे जवळजवळ लाखभर रुपयाचं नुकसान या ठिकाणी मेंढपाळाचं झालेलं आहे. आणि आपण जर बघितलं अशा घटना सातत्याने घडत असतात. परंतु मेंढपाळाच्या पाठीमागे आतापर्यंत कधी कोणाचा आधार नव्हता. त्यामुळे घटना घडल्या की हे लोक निघून जायचे आणि ज्यावेळेस हे मेलेले चित्रावासी ज्यांनी पण ते विषबाधा केली ते खाण्यासाठी ते चित्राबू वापरत असायचे. म्हणजे ते त्यांची चोरी करण्याचा एक प्रकार होता. परंतु आता या ठिकाणी महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलन हे मेंढपाळांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं आहे आणि यापुढे अशी कुठलीही घटना किंवा अशी घटना घडल्यास ती सण या ठिकाणी आम्ही अजिबात करणार नाही. मेंढपाळाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आम्ही मेंढपाळाने या ठिकाणी आधार दिला. मला सगळ्या मेंढपाळांचा फोन आला या ठिकाणी संतोष ठोंबरेंचा की अण्णा असं झालेला आहे. मी त्यांना या ठिकाणी कोतवाली पोलीस स्टेशनला बोलून घेतले. कोतवाली पोलीस स्टेशनला गुन्हा या ठिकाणी 325 कलमनुसार गुन्हा या ठिकाणी दाखल केलेला आहे आणि पुढील तपास या ठिकाणी ठाणे अंमलदार करतायत आणि नक्कीच या गोष्टीचा तपास लागून मेंढपाळाच्या ठिकाणी न्याय मिळून दिल्याशिवाय महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलन या ठिकाणी शांत बसणार. बरकडे आणि ठोंबरे यांची मेंढ्या केडगाव भागात आल्या असता सकाळी 8:30 ते 9:30च्या दरम्यान त्यांच्या मेंढ्यावरती काही अज्ञात इस्मांनी विषबाधेचा प्रयोग करून त्यांच्या जवळजवळ 3 शेळ्या आणि 6 पिल्लं जवळजवळ मृत्युमुखी पडलेले आहेत. याबाबत मला निमगाव आपलं नांदगावचे सरपंच आणि मेंढपाळ आर्मीचे संस्थापक अध्यक्ष सखाराम अण्णा सरक यांनी फोनवरून सूचना केली असता मी सदर ठिकाणी जाऊन सदर मेंढपाळांची भेट घेतली आणि कोतवाली पोलीस स्टेशनला जाऊन रितसर सरकांना आम्ही सर्वांनी मिळून तिथले ठाणे अंमलदार यांच्याशी भेटून 321, 325 अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास ठाणे अंमलदार करत आहेत. तुम्हाला कोणाबद्दल संशय वाटतो? केडगाव भागातले तिथले जे रहिवासी आहेत, पारधी काय समाजाचे लोक आहेत, तिथं जे बांधकाम वगैरे पत्त्याचं पाणी मारून तिथंच वास्तव्य करतात, त्या लोकांनी चोरीच्या बहाण्याने, कारण त्यांच्याकडे असे माणूस 8 ते 15 दिवस ते टिकवतात आणि ते त्यांना उदरनिर्वाहाचं साधन म्हणून ते वापरतात. तेव्हा आम्हाला संशय आहे की पारधीच्या लोकांनीच ते मेंढ्या मारलेल्या असं. आता पण तपास निष्पन्न होईल ते की नाही? हां, पुढील तपासात तिथे निष्पन्न होईल. माझं नाव तेजस रामदास बरकडे, मेंढपाळ ह्याच्यातनं बोलतोय. आमच्या 3 शेळ्या मारल्या विषबाधेने. पिठाची गोळी टाकली होती त्यांनी. त्या शेळ्या मेल्या. 50-60 हजाराची नुकसान झाली आमची. सरकारांच्या आधाराखाली आम्ही. आतापर्यंत तुम्ही कधी फिरदाव केली का? नाही, ह्याच्या मागं नाही की. का म्हणून? आधारच नाही आम्हाला कोणाचा. मग तुम्हाला आधार द्यायचं काम कोणी केलं? सरकारांना यांनी. सखाराम सरकांना का झाला प्रकार कसा झाला सांगा ना देऊ. त्यांनी किती वाजता झाला? बाहेरच होतो. आमचं एक बारकं मुलगा आत होतं. त्यांनी बघितलं की कत्ताला वर चढला. त्यांनी त्याला म्हणला ही बकरं उचल. त्याने बकरं उचला गेला तोवर त्याने गोळ्या टाकल्या. त्याच्या खातीर मग शेळ्या आम्ही माघारी जाऊन बघतोय तर शेळ्या मारल्या. म्हणजे तुम्हाला कळलं नाही कोण टाकल्या म्हणून?
नाही ना कळलं. आम्हाला वाटलं असेल कोण तिथलं ते आपलं बघायला. बर त्यांनी तो गोळ्या टाकल्या आणि आम्ही माघारी जाऊन बघतोय तर मेल्या शेळ्या. किती शेळ्या मेल्या? 3 शेळ्या मेल्या. एक चांगली आहे, 2 मेले जागे.